दोषी नव्हते तर मग वाल्मी कराड पहिल्या दिवसापासून फरार का होते असा सवाल विचारताय संदीप क्षीरसागर। खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय। सीडीआर तपासून कटकारस्थान करणाऱ्यांवर कारवाई करा असं संदीप क्षीरसागरांनी म्हटलंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते। सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302 चा गुन्हा हा जुले झालाय। या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत। आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे गुन्हे असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा। एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार।